ही माझी राज्यसभेची उमेदवारी नाहीये, ही तुम्हा सगळ्या लाडक्या बहिणींची राज्यसभेची उमेदवारी आहे. मी खासदार होणार नाहीये. महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी खासदार होणार आहेत. आतापर्यंत राजकन्या खासदार होताना खूप जणांनी बघितल्या, पण शिंदे साहेबांच्यामुळे एक संघर्ष कन्या खासदार होऊन दिल्लीत जाईल, तेही महाराष्ट्र बघेल. अनेक नेते असे असतात की जे स्वतःच्या कुटुंबाला स्वतःचा पक्ष समजतात. आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांसारखे नेते मिळाले जे कार्यकर्त्यांना आपलं कुटुंब समजतात. आदरणीय साहेब, फक्त 1-2 मिनिटच घेते. मी हेच सांगत होते की माझ्यासारख्या एका अत्यंत सर्वसामान्य गोरगरीब भीमराज की बेटी, मी अतिशय गर्वानं म्हणते, त्या अशा एका मागासवर्गीय समाजातल्या मुलीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकनाथजी शिंदे साहेब पोहोचवतायत. साहेब म्हणायचे की मी सीएम असताना कॉमन मॅन आहे, डीसीएम असताना डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे, परंतु सामान्यांना असामान्य बनवणारं नेतृत्व हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे. माझी खासदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सकाळच्या भोंग्यांनी म्हणे मीडियावरून मला शुभेच्छा दिल्या. पत्रकारांनी मला सांगितलं की राऊतांनी तुमचं अभिनंदन केलं. मी हात जोडून म्हणलं की राऊत साहेब, माझं अभिनंदन करू नका. अभिनंदन करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करा. कारण ज्योती वाघमारे हे नाव शून्य आहे. मला राज्यसभेवर पाठवणं हे एकनाथ शिंदे साहेबांचं पुण्य आहे आणि हे पुण्य सगळ्या गोर गरिबांच्या, मागासवर्गीयांच्या, तळागाळातल्या जनतेच्या, या महिला भगिनींच्या पाठीशी उभं राहतंय. साहेब, आपण मुख्यमंत्री झालात आणि आम्ही महिला राजकारणाच्या केंद्रस्थानी आलो. मुलगी जन्माला आली ना की मग मुलगी जन्माला आली की आई वडिलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह यायचं, पण मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी तुम्ही लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. प्रत्येक बहिणीला, म्हणजे माहेर गरीब असलं तर बहिणीला खूप वाईट वाटायचं, पण साहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि 2.5 कोटी सर्वसामान्य मध्यमवर्गीय बहिणी फक्त 1500 रुपयाच्या ओवाळणीनं खुश नव्हत्या साहेब, पण कॉलर टाईट करून सांगायच्या मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. हा बहुमान तुम्ही आम्हाला दिलात साहेब. तुम्ही प्रत्येक सरकारी कागदावर आईचं नाव लावलं. कदाचित उद्या आम्ही नसू, पण आमची लेकरं नाव लिहताना तरी आईचं नाव काढतील. ही तुमचं कर्तृत्व आणि तुमची पुण्याई आहे साहेब. आज तुम्ही जिथे जिथे शिवसेनेला बहुमत मिळालं, कल्याण, ठाणे, डोंबिवली, आरक्षण नसताना महिलांना, लाडक्या बहिणींना महापौर पद दिलं, स्त्री शक्तीचा सन्मान केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शिवसेनेत जातीपातीला थारा नाही, शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म. साहेब, आज त्याच पद्धतीनं आम्हाला मागासवर्गीयांना एससी राखीव जागेची वाट बघावी लागते. महिला अजून सुद्धा आरक्षणाची वाट बघतायत. राज्यसभेची एकच जागा असताना साहेब मी मागितलंही नाही, आपण मला ही उमेदवारी दिली, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा सन्मान केलात. आरक्षण नसताना उमेदवारी दिली साहेब. मी एवढंच म्हणते की देवाला सुद्धा नवस करावा लागतो, पण नवस न करता पावणारा देव माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि साहेबांच्या कर्तृत्वाची शैली अशीच आहे की जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं. त्यामुळे मी शेवटी एवढंच म्हणते, उशीर झालेला आहे, की हिम्मत इतनी थी कि समंदर भी छोटा पड़ गया. हिम्मत इतनी थी कि समंदर भी छोटा पड़ गया. हौसला इतना कि पहाड़ भी रास्ता छोड़ गया.